बातमी आहे मनोज जरांगे यांच्या बैठकी संदर्भात। अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे यांची महत्त्वाची अशी बैठक होणार आहे। या बैठकीला सर्वांना उपस्थित राहण्याचं जरांगेंनी आवाहन केलेलं आहे। या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत आज मोठी बैठक होणार आहे आणि या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे यांनी गेल्या अनेक काळापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा लढला होता आणि त्या लढ्याला यश आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अधिसूचना मसुदा मनोज जरांगेंच्या हाती शनिवारी सुपूर्द केला होता। त्यानंतर मनोज जरांगे यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती आणि आता आज मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। विजय, काय सांगाल? मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत जल्लोषात असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज त्यांची बैठक होणार आहे। काय होऊ शकते या बैठकीत? नक्कीच मिनल, मागील अनेक दिवसापासून बघितलं तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत होते आणि शनिवारी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या लढ्याला आहे ते यश आता मिळाले आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण जे आहे मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आले। मात्र काल रात्री मनोज जरांगे पाटील हे आता त्यांच्या कर्मभूमी सारटी अंतरवाली या ठिकाणी दाखल झाले असून त्या ठिकाणी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने अभिषेक करण्यात आले। त्याचबरोबर त्यांच्यावरती जर बघितलं तर गुलाराची उधळण देखील करण्यात आली आणि त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांशी चर्चा साधली आणि यावेळी आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील हे गोदा पट्ट्यातील 123 गावांची बैठक त्यांनी बोलवली आहे। या गावांसोबत ते चर्चा केल्यानंतर इथून पुढे काय निर्णय घ्यायचा हे त्या बैठकीमध्ये ते स्पष्ट करणार आहे आणि गावकऱ्यांशी जे 123 गावांचा सहभाग होता त्या गावकऱ्यांशी संपूर्ण चर्चा करणार आहे। त्यानंतर पुढे काय हा त्यांचा जे विषय होता ते इथून पुढे 12च्या नंतर संपूर्ण स्पष्ट होईल। 12 वाजता जी आहे ती ही बैठक बोलवण्यात आलेली। ही बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे आता बैठक संपल्यावरती स्पष्ट होईल मिळेल। अगदी विजय, ज्यावेळी अधिसूचना मसुदा मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना दिला त्यानंतर मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आले असं आपण म्हणतोय, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी हा लढा लढला होता। अनेक मागण्या त्यांनी केल्या होत्या ज्या सरकारने मान्य केल्यात, मात्र त्यातही काही त्रुटी आहेत, काही अटी शर्ती आहेत। या संदर्भात आजच्या बैठकीत त्यांच्याकडून काही वक्तव्य केले जाऊ शकतात का? नक्कीच मी जर बघितलं मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांनी रात्रीच गावकऱ्यांशी जे आहे स्पष्ट केलेलं आहे। अनेक विरोधक जे आहे ते आता आरक्षणावरती आरोप करण्यात आले, आरक्षण टिकणार नाही असं आरक्षणाला चॅलेंज करू असं देखील म्हणण्यात आलं। मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांना ज्यावेळी जो मसुदा भेटला होता त्यावेळी त्यांनी उच्च वकिलांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर हे संपूर्ण मसुदा जो आहे त्याचा शब्द जो आहे तो त्यांनी वाचून त्याची व्याख्या समजून घेतली आणि त्यानंतर जे मसुदा जो आहे त्याला त्यांनी होकार दिला आहे। त्यामुळे आता कोर्टात कोणीही काही गेलं तरी आमच्याला फरक पडणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी रात्रीच जे आहे सभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे मिळत। त्यामुळे आज या बैठकीमध्ये जो काही आहे तो हे निर्णय होणार नाही। मात्र मनोज जरांगे पाटील आता इथून पुढची दिशा काय असणार आहे या संदर्भात जे आहे ते आता गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर विशेष आभार सभा देखील आता मनोज जरांगे पाटील घेणार आहे। मात्र ती तारीख जी आहे ती आज डिक्लेअर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळत। अगदी विजय, सर्वत्र उत्साहात असं जल्लोषात हे सगळं यश साजरं करताना आपण पाहतोय आणि आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र अधिसूचना मसुदा पाहता त्यात काही गोष्टी आहेत ज्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, काही त्रुटी आहेत। त्यानंतर मनोज जरांगे या बैठकीत पुन्हा पुढे आंदोलन करण्याची शक्यता आहे का? काय वाटतंय? या बाबतीत अजून कुठलंही स्पष्ट मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं नाही। मात्र जर मागील अनेक वेळा जर बघितलं मनोज जरांगे पाटील जे आहे ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहे आणि याच्यातही जर काही खोड असेल तर मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडून यावरती कुठलंही स्पष्ट केलेलं नाही। मात्र जो मसुदा आला आहे तो पक्का आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता पुढील बैठकीत काय घडते हेच खरं पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही या बैठकीकडे विजय लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडून आम्ही माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।